जय, आत्री अनुसया माता की जय, समर्थ श्री सद्गुरु वाळगीर महाराज की जय, बोलो सब संतन की जय। मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा। जय जय आदि सद्गुरुनाथा, धरण भावे चरणी ठेविला माता, या संसारातून तत्वता तारुण नेई दयाळा, मजसी कैसे होईल निर्वाणी ते न कळे मज स्वामिया, या संसारी वेडे केले स्वार्थ वाढवून जन्मेले, परी सार्थक नाही झाले स्वस्वरूपा पडली सद्गुरु महाराज की जय। अनंत ब्रह्मांडाचा मालक 43 पदाचा सूत्रधार भगवान जगद्गुरु दत्तात्रय प्रभू यांच्या असीम कृपेने सद्गुरु श्री संत वाळगीर महाराज यांच्या पावलावर पाऊल ठेवून महाराजांनी घालून दिलेली परंपरा आपल्या इथं अतिशय उत्तम पद्धतीची परंपरा चालवित असताना या ठिकाणी चातुर्मास समाप्ती, कलशारोहण, मूर्ती स्थापना, विविध कार्यक्रमाची सांगता या ठिकाणी सांगते निमित्त श्री दत्त संगीत कथेचं भव्य आयोजन आणि त्या कथेमधला आजचा शेवटचा दिवस। जेवणाच्या पत्रवाळीवर पदार्थ असे भरपूर भरले की नाही, नेमकं काय खावं तेच महाराज जेवणाला सुधारणार। तशातला प्रकार झालाय या गावामध्ये। कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये जा, परमार्थाशिवाय दुसरं सध्या तरी काही ऐकायला मिळत नाही। आणि तुमच्या लोकांच्या इथल्या परिसरातला पंचकृषीतल्या लोकांचा सध्या विषयच आहे अन्नदान आणि नामस्मरण। या दोन विषयामध्ये आज आपण तल्लीन झालो आणि परिस्थितींनी काढलेला सार आहे महाराज। सद्गुरु वाळगीर महाराजांनी तुम्हाला वैवाट पाडून दिली आणि तुम्ही त्याचं महत्त्व समजून घेऊन अतिशय मेहनत करून अशा अडचणीला समोर जाऊन, अडचणी कदाचित येतही असतील
आलेल्या अडचणीला कसं तोंड द्यावं किंवा अडचण कशी दूर करावी याचा परिपाठ इथल्या सगळ्या लोकांना आता पडून गेला. कारण हे चातुर्मास हे काही नवा नाही. बाळगीर महाराजांच्या हातची सुरुवात म्हणजे जवळपास या सप्त्याला चातुर्मासाला 100-150 वर्षांची परंपरा आहे. तुम्ही भाग्यवान गावातले लोक आणि पंचक्रोशीतले लोक इथल्या बाई लेकी या गावात असलेल्या माऊल्या सगळे भाग्यवान याच्यासाठी की हे महाराजांनी घालून दिलेली वहिवाट तुम्ही टिकवून ठेवली हे लय महत्वाचं. नाहीतर काय काय गावात महाराज 7 दिवस सप्ताह होणं मुश्किल आहे. पाऱ्याला माणसं भेटणं करणाऱ्याची तळमळ खूप राहते पण रिस्पॉन्सिबल परिस्थिती तिथं मिळत नाही. असे बरेच गावात चालू झाले सप्ते आणि वरील 2 वर्ष करून बंद पडले असे बरेच गाव आणि म्हणून तशा दुर्दैवी लोकांच्या यादीमध्ये तुमचं नाव नाही. तुम्ही खरंच भाग्यवान आणि सोबत काहीतरी सिजोरी असावं. माणूस शेताकडे किंवा एखाद्या लांब टूरला जाऊ लागला की सकाळी जेवण झाल्याच्या नंतर दुपारी जेवणाची व्यवस्था म्हणून सोबत डबा घेऊन जाते. दुपारी खाण्याची व्यवस्था म्हणून किंवा संध्याकाळी एखाद्या ठिकाणी मुक्काम पडला तर आपल्या सोबत डबा राहावा म्हणून जसं डबा सोबत घेऊन जाते तसं आपण इहलोक सोडून परलोकी गेल्याच्या नंतर आपल्या जवळ काहीतरी सिजोरी लागते. नुसत्या पत्रानं तिथं जाता येईल आपल्याला आणि मग तिथं गेल्यावर आपली तपासणी होते. आपलं तोंड उजागरपणानं मोठेपणानं आपल्याला जर काही बोलायचं असेल त्या ठिकाणी तर आपल्या पदरामध्ये सिधुरी बांधलेली पाहिजे. आणि मग हे 4 महिने जे आपण केलो की नाही हे तिथली सिधुरी होय. मग आता हे करत असताना ती सिधुरी आम्हाला त्या ठिकाणी 100% कामाला येणार आहे. आणि ही सिधुरी लाख रुपये मोजा तुम्ही मिळत नाही. सुरेश पटेलचा थोडा आवाज कमी करा थोडं. ही सिधुरी पैशामध्ये मोजली जात नाही. कार्यक्रम पैशामुळेच होते पण कार्यक्रमात पैशामुळे जरी कार्यक्रम झाला तरी कार्यक्रमातली पुण्याई किंवा चिंतन स्मरण या ठिकाणी होत असलेला बोध हे पत्रात पाडून घ्यायला पूर्वीचे पुण्य लागते. पूर्व पुण्याशिवाय हे साठा मिळत नाही. आणि म्हणून खरंच तुम्ही भाग्यवान करावं तितकं तुमच्या लोकांचं कौतुक आहे. संत साधू दुसरे तिसरे कोणी नसतात महाराज. तुम्हाला सांगू शास्त्राने परिसाचं वर्णन केलंय. परिसाचं शास्त्र म्हणते परिस एक असा दगड आहे की ते लोखंडाला लागलं की त्या लोखंडाचं सोनं होते. परिस दिसायला मुरुमाच्या धुंड्यासारखा. दगडामध्ये मुरुमाच्या आणि परिसामध्ये असा काही फार फरक राहिला. खडकात पडला तर ओळखू येईल. मुरुमाचा धोंडा आणि परिसराचा धोंडा दोन्ही दिसायला सारखे दिसतात पण दोघांचे गुण मात्र फार वेगळे. मुरुमाच्या धोंड्याला 0 किंमत आहे, काही किंमत नाही त्याला. त्याला दगडाचीच किंमत आहे.
आणि त्या सोबत असलेला परीस किती मौल्यवान आहे. आमच्या सारख्याच्या जीवनाचं सोनं करण्याची ताकद त्या परिसात आहे. आणि मग परीस दिसायला दोन्ही सारखेच दगड असतात, तसं समाजात वावरणारे संत आणि सामान्य माणसं दिसायला सारखेच राहतात. मग आता तुमच्या सगळ्या रोहित पिंपळगाव मधल्या माणसाला ज्या ज्या लोकांनी 4 महिने इथं कायनं वाचेनं मनानं चातुर्मासाचं ज्याने ज्याने काम केलंय त्याला संतत्वाची पदवीच्या मार्गाकडे मार्गक्रमण होण्याच्या लक्षणाची सुरुवात म्हणतात. दुसरं काय? ज्यानं सत्वृत्तीचं सज्जनाचं आणि देवाचं काम करते त्यालाच संत म्हणतात. दुसरा तिसरा संत कोणी नाही. आणि म्हणून ही ज्याला कार्य करण्याची प्रेरणा मिळते मनातून, व आपल्याला काहीतरी फुलाची पाकळी या कार्यक्रमामध्ये आपल्याला काहीतरी खालीचा वाटा म्हणून मदत करता आली पाहिजे असं ज्याला वाटते की नाही ते खरा भाग्यवान. आणि म्हणून इथं राबणाऱ्याचं कोणी कायनं राबतात, कोणी वाचेनं राबतात, कोणी मनानं राबतात. 3 नमुन्याचे राबणारे लोक मी त्या दिवशी सांगून गेलो तुम्हाला. आणि म्हणून असं नियोजन करणं इतकं सोपं नाही. भगवंत तुम्हाला उत्तरोत्तर काळामध्ये सुख समृद्धी यश आरोग्य प्रदान करो. इहलोका आणि इहलोकीच्या नंतर परलोकामध्ये गेल्यावर सुद्धा तुमच्या जीवाला सद्गती मिळो. भगवान जगद्गुरु दत्तात्रय प्रभूचं दर्शन हो. आणि अशीच तुमच्यामुळे आम्हाला सत्संगती संत संगती सद्गुरु सेवा संतांची संगत आणि भजन करण्याला संधी मिळो अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि अतिशय सुंदर आपण आज 7व्या दिवसाच्या समारोपाकडे जात आहोत. आज कथेला खूप वेळ झालाय, कारण परिस्थिती चालू करायसारखी इथं कोणीच नव्हतं. वेळ आम्हाला होता, आम्ही सगळे बसून होतो, पण मिरवणुकीमुळं आपल्याला वेळ झाला. कालची सुंदर आपण कथा ऐकली मदांचेची आणि अर्लक राजाची. जीवनामध्ये माय कशी असावी काल ऐकली तुम्ही. बलाढ्य राजा, पराक्रमी राजा, न्यायी राजा, त्या राजाचं राज्यपद नष्ट करून त्या माईनं आणि भावानं या भौतिक जगताचं महत्व त्याला कळालं महाराज. आणि या भौतिक जगामध्ये फसल्यावर माणसाला मुक्ती नाही किंवा मोक्ष नाही. आणि म्हणून माणसाकडे जितकं जितकं धन प्रॉपर्टी ऐश्वर हे भौतिक सुविधा जितक्या जितक्या मिळतात की नाही तितक्या तितक्या माणसाच्या अडचणी वाढतात. प्रपंचामधला जाळ मोठं होते. आणि म्हणून ते जाळ त्याच्यासाठी प्रत्येक गोष्टीचा वैराग्य निर्माण व्हावा, त्याग करण्याची बुद्धी मिळो. आणि म्हणून काल मदांसेना आपल्याला 7 पोरांसोबत त्या अर्लकाला मोक्ष पंथाला कसं लावता येईल, त्याला भक्तीला कसं लावता येईल याचा प्रयत्न केला. आणि नाना प्रयत्न करून सुद्धा महाराज दुसरा तिसरा अर्लक कोणी नव्हे महाराज. भौतिक सुविधेच्या उपलब्धीमध्ये फसलेल्या अर्लक आम्हीच. माऊलीने हरिपाठात सांगितलं महाराज, साया से कडिसी प्रपंच दिननिसी हरी श्री न भजसी कवन्या गुणे. माणसं साया साधा प्रपंच करतात, आटापिटा करून महाराज. म्हशीचं एखादी वगारू जर मेलं डुप्लिकेट वगारू तयार करतात महाराज.
त्याच्यात भुसा भरून आणि ते डुप्लिकेट दिसणारी मूर्ती त्या म्हशी समोर ठेवतात तिला वगारू दिसावं तिला ते वगारू दिसल्यामुळे इकडे दूध आम्हाला मिळते हे आमचा किती स्वार्थ आहे बघा आटापिटा करून सायासे करसी प्रपंच दिननिसी आमचा दिवस रात्र धंदा प्रपंचाची गुलामी करण्याचा चालू आहे महाराज आणि ह्या प्रपंचामध्ये सुख नाही इथं डोंगरामागे डोंगरात वाटते माणसाला सुख आहे म्हणून सुखाचे साधन मिळाल्यावर सुख मिळेल वाटते लेकरू नसलं की मला लेकरू नाही याचं दुःख लेकरू झाल्यावर लेकरू चांगलं निघते की नाही याचं दुःख लेकरू मोठं झाल्यावर लग्न केल्यावर सून चांगली मिळते की नाही याचं दुःख सून चांगली मिळाल्यावर तिला लेकरू हो नाथ हो तिलाही लेकरू झालं नाथ झाली की तिचं लग्न मी बघावं आणि लग्नही झालं हळूहळू म्हणते तिच्या बाळात कोण मला काय भेटत का ही देवा तुझ्या विना रे देवा तुझ्या विना रे हे दुःख सांगू कोणाला देवा आणि म्हणून आरळक राजाच्या आईनं मदानसेनं दुःखाची निवृत्ती करण्यासाठी आपल्या लेकराला परमगतीला लावण्यासाठी मोक्ष प्राप्ती करून देण्यासाठी जीवाची आपल्याही आटापिटा केली त्याचं राज्य नेस्त नाबूद केलं दुसऱ्या काशी राजाला जाऊन चाल करायला लावली आणि हरविलं सगळा सत्यानाश केला पेरणी करता आपण शेतकरी आम्हाला भुईमूग ज्या वेळेला आपण पेरता की नाही त्याच्यातून ज्या वेळेला अंकुर फुटते की नाही पेरलेल्या त्या शेंगदाण्याचा सत्यानाश झाल्याशिवाय त्याच्यात अंकुर फुटतो जे तुम्ही आपण पेरलेला दाणा आहे त्याचा सत्यानाश झाल्याशिवाय त्याच्यातून अंकुर फुटणार तसंच होय आम्हाला या बाकी सगळ्या गोष्टीचा सत्यानाश करून भगवंताच्या चिंतनाला जर महत्व दिलं तर आमचा नवीन अंकुर मोक्षाचं तिथं निर्माण होतं आणि म्हणून माईनं भावानं मिळून राजाला मोक्ष प्राप्तीच्या मार्गाला लावलं या कथेमधून आपल्याला एवढाच बोध घ्यायचा आहे
लेकरूचं गुणवान किती होते याची खबरदारी ठेवा. गुणवान झालेलं लेकरू कधीही श्रीमंत होते, पण श्रीमंत असून गुणवान नसलं तर कधीही बर्बादी होते. आणि म्हणून आपला भर लेकरावर संस्कार टाकताना लेकरू श्रीमंत कन्याकार नसावा, त्याला सज्जनाची संगत, ज्ञानाची लालसा आणि संस्काराची जोपासना. आम्ही एका घरी गेले, पाय धुवायला पाणी दिले सोयऱ्याचे आम्हाला. पाय धुवून बैठकीत बसले, छोटस लेकरू होत. आम्ही म्हणलं बाबा कुठे गेले? बाहेर गेलेत म्हणलं. बसा. आम्हाला सुंदर आतून घालून दिलं, बसले आम्ही. पाणी आणलं. पाणी पिता का म्हणलं? हो पिता म्हणलं. आणलं पाणी, त्याच्या बोलण्याचा रोग घेऊन पाणी आणलं, पाणी दिलं. मधून म्हणलं आई पोहे कर. आम्हाला कमाल वाटली, लेकरू एवढं एवढं पाणी आणून दिलं. आईला पोहे सांगायला झाले का म्हणलं पोहे? आई म्हणजे पोहे घेऊन जा. त्यानं पोहे आणले, आम्हाला खाऊ घातले, पिलते पिलते नेऊन ठेवले. आणि म्हणलं मग काका चहा झाला, पोहे झाले, सगळं झालं म्हणलं. हो मग आता काय करू म्हणला? आपण बाबा येईपर्यंत पत्ते खेळत बसू. दर्शन संपला, पण सिद्धांत असा आहे आमच्या तेव्हा लक्षात आलं की बाबा याच्यावरचे संस्कार काय आहेत. तसं आपण टाकलेले संस्कार हे कुठं असे उघडे करावे लागत नाही, ते ऑटोमॅटिक प्रदर्शित होत. आणि म्हणूनच आरळकाच्या मातेचा बोध आपण घ्यावा. आपण कालच्या कथेमध्ये सुंदर ऐकलं. आजची अशीच एक कथा आपण छोटेखानी 4:15 वाजले. एक सुंदर कथा आपण पाहणार आहोत. ती म्हणजे अत्री महाराजाचे पुत्र दुर्वास ऋषी. एकादशीचा दिवस, एके दिवशी काय झालं? दुर्वास ऋषी काही कामानिमित्त आंब ऋषीच्या आश्रमात गेले. आणि आंब ऋषीच्या आश्रमात गेल्यावर आंब ऋषीनं दुर्वास महाराज आले म्हणून आदरातिथ्य केलं, बसायला असं दिलं. या 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 षोडशोपचारे पूजा केली. आणि पुन्हा आंब ऋषी महाराज म्हणले, महाराज तुम्हाला आता फराळ पाण्याला काही द्यायला आमच्या घरी काही नाही, कारण आज होता एकादशी. एकादशी असल्यामुळं आमच्या घरी काही सीजन. आंब ऋषी होता वारकरी संप्रदायाचा माणूस आणि दुर्वास महाराज होते आनंद संप्रदायाचा माणूस. आनंद संप्रदायाचा आणि वारकरी संप्रदायाचा दोन भक्त एका जागी जमले. आणि आंब ऋषीने सांगितलं, महाराज आज एकादशी असल्यामुळे आम्ही काही खायला केलं नाही, आज आमच्या घरी अन्न शिजत नाही. आदरातिथ्य म्हणून मी तुम्हाला फळं आणून देतो, फळं खा. आणि मग आंब ऋषीनं फळं आणून दिले महाराज वनामधले. आणि दुर्वासाला सांगितलं, आता काय 3:45 वाजलेत म्हणलं, महाराज आजची रात्र काढून आणि सकाळच्या परी एकादश व्रत द्वादश व्रत सोडायच्या वेळेला आपण सुंदर जेवण करू. दुर्वासानं सांगितलं ठीक आहे. आंब ऋषी मला दुर्वासाला तुम्हाला उपवास नाही का एकादश? त्यावेळेला दुर्वासाने सांगितलं आम्ही आनंद संप्रदायाचे माणसं उपवास धरत नाही, खाऊन पिऊन तर जेवण करून पाळा करतो.
आमच्या संप्रदायात उपवासाला महत्व नाही आणि आम्ही उपवास सांगितला नाही. का सांगितलं नाही, त्या का धरत नाही, तर दुर्वासाने सांगितलं अंबर ऋषीला उपाशी राहण्याचा माणसाला हक्क किंवा अधिकार नाही. माणूस जर उपाशी हिंडू लागला पावला पावलाला एक एक गाव जाळल्या इतकं पाप लागते. आत्मा जर भुकेला हिंडू लागला तर, आणि जठराग्नी ज्या वेळेला भूक लागते त्यावेळेला जठराग्नी त्याला जर अन्न देऊन शांत केलं नाही तर ते जठराग्नी उलटा फिरून नरक भक्षण करते. भूक राहिले की, उपाशी राहिले की. आणि मग जठराग्नी ज्या वेळेला नरक भक्षण करते त्यावेळेला आपलं पाप व्हायला सुरुवात होते. विनाकारण आपल्याला पाप लागते. आणि म्हणून त्या पेटलेल्या जठराग्नीला शांत करणं खाऊन आपलं आद्य कर्तव्य आहे. दुर्वास सांगायलाच अंबर ऋषी. अंबर ऋषी महाराज म्हणले आम्ही वारकरी संप्रदायाची माणसं, आम्हाला एकादशी प्रमाण आहे. आम्ही 15 दिवसाला एक एकादश धरतो, काही हरकत नाही धरावं. आणि मग दोघांचं बोलणं झालं. रात्री सुंदर चर्चा झाली महाराज, सिद्धांताची आणि वेदांताची. दोघांनी आनंद संप्रदायाच्या दुर्वासाने सिद्धांत मांडला आणि वारकरी संप्रदायाच्या अंबर ऋषीनं वेदांत मांडला. आणि मग दोघांचे विचार कुठं कसे जुळतात, कुठं कसे आडवे येतात, एकमेकाच्या जे एकमेकाला शंका आल्या ते दोघांनी रात्रभर बसून महाराज चर्चा आणखी विषय सोडली. आणि मग सकाळच्या बारी थोडस आराम केले. सकाळी ब्रह्मप्रहरी उठले. उठल्याबरोबर दुर्वास महाराजांनी काय केलं, कमंडलू घेतले आपला आणि एका गंगेवर स्नानाला गेले. अंबर ऋषीला सांगितलं मी स्नान करून येतो. ठीक आहे महाराज. स्नानाला गेले, स्नान केलं महाराजांनी. त्या गंगेवर ध्यान लावलं, तिथंच बसले ध्यान करीत. आता अंबरीशाला प्रश्न पडला, द्वादशीचं व्रत सोडायची वेळ निघून जाण्याच्या आधी जर दुर्वास मुनी आले नाही तर माझं एक तर द्वादशी व्रतही जाते आणि दुर्वासाचं आदरातिथ्य करणं ते बी व्यर्थ जाते. कारण द्वादशी व्रताचा महिमा कसा आहे, शास्त्राने सांगितलेला, ज्यांना ज्यांना एकादश धरते का नाही, द्वादशीच्या दिवशी तिकडं दिवसानं फिरप टाकण्याबरोबर जर इकडं उपवास सुटला तर ते द्वादशीचं व्रत साध्य होते. आणि ते दिवस निघून कासराबरोबर गेला आणि यानं उपवास सोडला की पाठीमागे केलेल्या एकादशी आणि पुढे करणाऱ्या एकादशी सगळ्याचं पुण्य आणि पाप समान होऊन जाते. असा त्या व्रताचा महिमा आहे. द्वादशीचं व्रत जर करायचं असेल तिकडं दिवसानं तिरप मारल्याबरोबर इकडं उपवास सुटावं लागते, असा सांदा बांधा जुडावं लागतं, तर ते व्रतच पदरात पडते, नाहीतर पडणार. मग याची तळमळ करू लागला अंबर ऋषी. दिवस जर वर आला तर आम्ही आतापर्यंत केलेल्या सगळ्या एकादशी व्यर्थ जातात. दुर्वासाला सोडून जर उपास मी मला सोडून घेऊ तर आपल्या घरी आलेल्या अतिथीचा अवमान केल्याचं पातक मला लागते. धर्म संकटात पडला महाराज अंबर ऋषी. आणि मग थोडा वेळ वाट बघितली आणि ज्या ठिकाणी दुर्वास महाराज ध्यानाला बसले तिथं अंबर ऋषी गेले तर पाहतात तर काय तिथं ध्यान लावलंय. आता ध्यान लावलेल्या जपामध्ये असलेल्या माणसाला आपल्याला बोलता येईल, समाधीत असलेल्या माणसाला कसं जागृत करावं. आता इथं पारा चालू आहे, त्या पाऱ्यामध्ये बसलेल्या बायापाशी जाऊन सोयरी किती गप्पा काढल्या तिथे काही नीट बोलतात का? बोललात मला ते सरळ सांगतात आता पारा चालू आहे नंतर बोलू घरी. मग ती वेळ त्या कामाची आहे. आणि म्हणून अंबर ऋषीला धर्मसंकट पडला. आता दुर्वासाला एक उठवा येणार समाधीतून
आणि मी द्वादश व्रत सोडून इथं माझं व्रत जाते व्रत काय करावं हेच पडलं. मग त्यामध्ये एक पर्याय शोधला दुर्वासाने. पर्याय काय शोधला? तिकडे दिवसानं तिरप मारली आणि इकडे तुळशीचं पान जर आपण खाल्लं तर व्रत सुटते मला. जेवणच करावं लागते असं नव्हतं. मग अंबरीशाला वाटलं आपण हे पर्याय शोधला तर अति उत्तम. म्हणून अंबरीशाने काय केलं, दुर्वासाच्या समोर एक तुळशीचं पान तोडलं आणि पान खाला पाणी पिऊन स्तब्ध थांबला. याचं व्रत साध्य झालं आणि दुर्वासाला आता याच्या सोबत घेऊन जाऊन त्या सोबत जेवायचे अशा विचारानं अंबरीशी थांबला. पण भानगड काय झाली, हे दुर्वास करीत असलेलं कार्य सगळं अंबरीशी जे करीत असलेलं कार्य सगळं दुर्वासानं अर्ध्या पापण्या उघड्या ठेवून बघू लागला. दुर्वास महाराज ओरिजिनल ध्यानात नव्हते, याला काय करते तेच बघू लागले. आणि थोड्या वेळाने डोळे उघडले महाराज दुर्वासाला. सुरेश पाटील त्या लेकरायला बाजूला पडलं, उठा. अर्धे डोळे उघडे ठेवून महाराज हे अंबरीशाची कर्तबगारी सगळी बघितली आणि घरला आले, आपल्या आश्रमात आले. अंबरीशाच्या आश्रमात आल्याच्या नंतर जेवायला बसा म्हणले दुर्वास महाराजाला अंबरीश. त्यावेळेला दुर्वास महाराज लाल बुद्ध झाले, महाराज राग आला आणि दुर्वासाने सांगितलं, अंबरीश महाराज तुम्हाला असा पंक्ती भेद प्रपंच करायचा होता तर मला कालच सांगितलं असलं तर मी निघून गेलो असतो. अंबरीश म्हणला, काय झाली गलती? मला सोडून तुम्ही एकादशीचं व्रत सोडलंय की? हो सोडलंय महाराज. मग गलती केली तुम्ही का सोडून मला गलती केली? हे उपवास मला सोबत न घेता व्रत सोडलं तुम्ही. क्रोधानं लाल झाला महाराज आणि अंबरीशीला कुठलाच विचार न करता डायरेक्ट शाप घेऊन टाकला, 10 गर्भवास तुला भोगावे. ऋषीनं दिलेला शाप होय महाराज, आता महागाई घेता येणार. घाबरू लागला अंबरीश, काय करावं सुचेना. ऋषीनं तर शाप घेऊन टाकला आणि त्यावेळेला भगवान परमात्म्याची विष्णूचा भक्त असल्यामुळं त्या विष्णू देवाची प्रार्थना महाराज अंबरीशी महाराज करू लागला. देवा मला 10 गर्भवासाचा शाप झालाय अंतरात्म्यामधून आणि त्या भगवंताची प्राप्ती, आता काही मार्ग निघाला याच्यासाठी वैकुंठातल्या श्रीहरीची प्रार्थना अंबरीश करू लागला. आणि अंबरीशाची धावा ऐकून जवळची भक्त होते महाराज, ताबडतोब धावा केल्याबरोबर ऐकणाऱ्यापैकी देव होते. लगेच विष्णू भगवान धावून आले आणि विष्णूने सांगितलं, अंबरीश काय अडचण होती? त्यावेळेला अंबरीशाने सांगितलं, महाराज झालेला सगळा इतिवृत्तांत विष्णूला सांगितला आणि मला दुर्वास महाराजांनी शाप दिलाय, कृपा करा मला त्या शापातून मुक्त करा दुर्वासाच्या. त्यावेळेला विष्णूने सांगितलं, बालहत्या झाली असेल तर मी मुक्त करीत होतो, गोहत्या झाली तरी मुक्त करीत होतो, ब्राह्मण हत्या झाली तरी मुक्त करीत होतो, विश्वासघाताचं पाप झालं तर मी मुक्त करीत होतो, आत्मघाताचं पाप मी मुक्त करीत होतो, चुगलीच केली असल्यास पाप मुक्त करीत होतो.
कुठल्याही गोष्टीच्या पापातून मी तुला मुक्त करीत होतो, पण दुर्वासाचा शाप दिलेल्या शापातून मुक्त करण्याची ताकद माझ्यात नाही. अरे बापरे, मग आता काय करावं? विष्णू म्हणला, तुला मुक्त करता येणार माझा परमप्रिय भक्त होस, म्हणून एक करीत, तुला दिलेले 10 गर्भवास मी सोसत, तुझे शिक्षा मी भोगत, पण त्याच्या शापातून मुक्त मला करता येणार म्हणा. मग आता काय करावं लागलं? या दोघांची, विष्णूची आणि दुर्वासाची चर्चा झाली महाराज. आणि लगेच विष्णू भगवंतांनी दुर्वासाकडे गेले. दुर्वास महाराजाला म्हणले, महाराज, अंबरीशाला असा शाप द्यायला नको होता, आणि त्याचं असं काय चुकलं होतं? आत्मा सर्वागती एक आहे, आणि त्याच्या बोलण्यातून अशी काही फार मोठी चूक झाली नव्हती. असं म्हणल्याबरोबर विष्णूलाही शाप दिला की दुर्वासाला, तुला सुद्धा नरक भोगावं लागलं. असं म्हणल्याबरोबर विष्णूलाही राग आला महाराज, आणि आपल्या जवळचं जे सुदर्शन चक्र होतं ते चक्र दुर्वासावर सोडलं. आता दुर्वासावर चक्र सोडल्यामुळं दुर्वास ऋषी घाबरून उठले. चक्र येऊ लागलं आणि पळत सुटले महाराज. जीव सगळ्यांनाच प्यारा आहे. भीती मी त्या दिवशी सांगून गेलो, स्वतेज अंडर जारज उद्भी 4 खाणी. आता 4 खाणीमध्ये आहार निद्रा भय मैथून सगळ्यांना लावून आलं. तशी भीती सगळ्यालाच भीती वाटू लागली. सुदर्शन चक्र पाठीमाग आणि अंबरीश पुढी पळत सुटले महाराज. आता पळाव कुठं? मरणाच्या भीतीने माणूस कुठे पळते. पाठीमाग मरण दिसू लागलं की नाही. मरणाची घाई एकदा माणसाला चालू झाली की माणूस करूनही ते करते. नित्य महाराज ब्रह्मदेवाकडे जाण्यासाठी निघाले दुर्वास. आणि दुर्वास सत्य लोकात ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, महाराज कसंही करा, माझ्या पाठीमाग चक्र लागलंय आणि माझा जीव जाते, मला एकदाच वाचवावं. ब्रह्मदेव मला चहा पाणी काही घेतात, चहा नका, पाणी नका, काहीच नका, मला चक्र आलंय, मला जीव जाते आणि मला वाचवायचं बघा म्हणाला. गद 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 ब्रह्मदेव हसला आणि मला विष्णूचं चक्र मला त्याची हिंमत नाही, मला अडवायची का नाही. हे ब्रह्मदेव एकदा काय केलं, लई लोक कृष्णाची पूजा करायला म्हणून ते बाल गोपाळ गाई गोप पर्वतावर सगळे जे जमले होते, सौंगडी सुदाम्या वाकड्या पेंद्या वणज्या सगळे साथीदार बघले ब्रह्मदेवानं. ऐका आणि लक्ष द्या. आज सध्याचा 7वा दिवस आणि 7व्या दिवसाचे अन्नदाते आहेत. त्या रोहितगावचे उपसरपंच प्रल्हाद हौसाजी पाटील शिंदे, प्रल्हाद हौसाजी पाटील शिंदे यांची विनंती आहे, सर्व रोहितगाव नगरीमध्ये आमंत्रण चोलबंद फिरलेलं आहे.
बाहेरगावून आलेले पाहुणे मंडळी असतील, माता भगिनी असतील, या सर्वांना विनंती आहे आता आपण दत्त मंदिराच्या खालच्या मजल्यामध्ये माता भगिनीची पंगत बसावं. बाहेरगावून आलेल्या सर्व माता भगिनींना विनंती आहे की आपण भोजनासाठी यावं. गावातील सर्व मंडळी आणि वाडेकरी मंडळीला विनंती आहे की आपण सर्वांनी व प्रतिष्ठित मंडळी या सर्वांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी यावं आणि पंगत धरून बसा. वाढणारी आणि वाडा कथा या ठिकाणी चालू आहे, चालूच राहील. फक्त तुमचा 2 मिनिटे वेळ घेतलो तर सर्वजण आपण पंक्तीकडे यावं. कथा चालू राहते. बाहेर दत्त मंदिरात असलेल्या माता भगिनींना विनंती आहे आपण कथा ऐकण्यासाठी महादेव मंदिराकडे यावं. कथा चालू आहे. अशा पद्धतीनं ब्रह्मदेवाच्या घरी नित्य महाराज दुर्वास गेले. ब्रह्मदेवाने सांगितलं मी एकदा त्या कृष्णाचे सगळे गायी गो चोरून आणले होते आणि चोरून आणून बरेच दिवस मी माझ्याकडे ठेवले आणि त्यानं दुसरेच जितके होते तितके, जितके मी आणले होते तितके त्यानं तयार केलेले होते. पुन्हा तिथे जाऊन पाहतो तर मी जितके आणले तितके त्यानं तयार केले होते आणि मी त्याच्यासोबत केलेल्या बदमाशकीमुळं मला आता कृष्ण भगवंताकडे किंवा विष्णूकडे जायला आणि विष्णूचं चक्र अडवायला तोंड नाही म्हणला. बरोबर मला तिथं जायला तोंड नाही म्हणलं आणि मग त्याचं चक्र मजाला हटणार. मग तिथून कैलासाकडे जा शंभू महादेवाकडे गेले महाराज. शंभू महादेवाच्या कैलासात गेल्याबरोबर चहा पाणी फराळ काहीच विचारू नको म्हणले दुर्वास. माझ्यावर फार मोठं संकट आलंय आणि विष्णूचं चक्र माझ्या पाठीमागे लागलंय, त्याच्यातून मला सोडवणूक कर. त्यावेळेला महादेवजी म्हणले विष्णूचं चक्र मजाला काय हटते बाबा का? त्या भस्मासुराच्या वेळेला महादेव सांगायला दुर्वासाला भस्मासूर महादेवाने एकदा सहज विभूती लावता लावता अंगाला त्या विभूतीमध्ये महाराज खडा निघाला. ते खडा निघाला आणि महादेवानं असा निघालेल्या खड्याला मंत्र मारला जमिनीत फेकून दिला. फेकून दिल्याबरोबर त्याच्यातून एक आसूर जन्मला महाराज आणि आसूर जन्मला सुंदर महादेवा पुढे नाचू लागला. महादेवा समोर नाचता नाचता महादेवाला त्याचं कौतुक वाटू लागलं आणि भस्मातून भस्माच्या खड्यातून निघाला म्हणून त्याचं नाव भस्मासूर ठेवलं महादेवाला. नाचू लागला नाचू लागला. नाचणाऱ्या लहान छोट्या गोंडस बाळाचा कोणालाही लोभ येते. महादेवाला त्याचा लोभ आला. महादेवाला लोभ आल्याच्या नंतर महादेवाला त्याला प्रसन्नच करून घेतलं भस्मासुरानं आणि वर मागून घेतला. भोळा देव या भोळ्या देवाला त्याला वर माग म्हणले तुला काय मागायचं. महादेवानं सांगितलं भस्मासुरानं सांगितलं देवा काहीच नाही म्हणला मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवी त्याला भस्म करायचा वर मला द्या म्हणला. ते भस्मासूर देवा असा वर महादेवानं भस्मासुराला दिला महाराज आणि भस्मासूर पहिल्यासारखाच नाचू लागला. नाचता नाचता या भस्मासुराची नजर या महादेवासारख्या पार्वतीवरच गेली की दैदिप्यमान सुंदर स्वरूप पार्वतीचं बघून पार्वतीकडे वाईट नजर गेली दुर्वासाची भस्मासुराची आणि याला वर याच्यासाठी मागून घेतला महादेवाच्या डोक्यावर हात ठेवावं महादेवालाच भस्म करून टाकावं आणि पार्वती घेऊन निघून जावं. आज शिकल्याने होती भस्मासुराची. मग महादेवाने वर दिला पण पेच
वाईट नजर पार्वतीवरच पडली आणि हे पार्वतीच्याच मुळावर आहे काय की म्हणलं. याचा अनुमान लावला महादेवानं आणि महाराज पार्वतीला आपल्या सोबत घेतलं आणि महादेव पळून गेला. बुरेगू खुदा डरेला यालाच म्हणतात. पार्वतीला सोबत घेतलं पळून गेला महाराज. घनदाट एका अरण्यामध्ये जाऊन लपून बसला. कारण हे भस्मासूर पाठीमाग लागला होता याच्या महादेवाच्या. महादेव जिथं जाईल तिथं भस्मासूर जाऊ लागला. त्याच्या डोसक्यावर हात ठेवावून यालाच भस्म करावं. काहीच सुधारणा महाराज महादेव घनदाट अरण्यामध्ये जाऊन लपून बसला आणि त्यावेळेला विष्णूचा धावा केला महादेवानं आणि विष्णूला बोलून घेतलं आणि लगेच विष्णू हजर झाले आणि विष्णूला सांगितलं महादेवाने की अशी झालेला सगळा मागाला इतिहास सांगितला. भस्मासूर माझ्या मागा लागलाय आणि भस्मासुराची एकच इच्छा माझ्या डोसक्यावर हात ठेवा, मलाच भस्म करावं, पार्वती घेऊन निघून जावं, पळून जावं अशी भस्मासुराची इच्छा आहे. महादेवानं सांगितलं विष्णूला. त्यावेळेला विष्णूनं प्लॅनिंग केली. ठीक आहे म्हणजे तुला याच्यात मी मदत करतो. महाराज विष्णूनं मोहिनीचं रूप घेतलं. हे पार्वतीपेक्षा 1.5 पटीनं सजली की होईल डुप्लिकेट लक्ष्मी. नाटकामध्ये तुमच्या इथे नाटकालाही होत गेले. चांगला एखादी गोरा गोंटा गडी बघून त्याला बाई करीत गेलेत ना. एखाद्या वेळेस प्रेक्षकामधल्या माणसाला नाटकच संपून जावं पण ती पात्रातला गडी कोण ओळखूच येऊ नये अशी अवस्था झाली महाराज. मोहिनीचं रूप घेतलं विष्णूनं. पहिल्या पार्वतीपेक्षा 1.5 पटीनं साजरा दिसू लागला आणि त्या ठिकाणी नाचगान सुरू केलं महाराज. नाचगान सुरू करून आपल्याला वेळ नाही आता. मोहिनीचं गाणं नम्रकांत पाटील म्हणते पण आता वेळ संपला. आपल्याला 5 वाजले आणि म्हणजे त्या मोहिनी समोर विष्णू नाचू लागला. त्या भस्मासुरासमोर विष्णूनं रूप घेतलेलं नाचू लागला. हिच्या नाचगाण्याकडे बघू त्या भस्मासुराला बोलून घेतलं. भस्मासूर म्हणला हिला तू कोण बस बघून हिला मोहित झाला. त्यावेळेला ही मोहिनी म्हणते भस्मासुराला मी महादेवाची पत्नी पार्वती हो. मग भस्मासुराला बाजूला नेऊन बोलाले मोहिनी मी पार्वती हो महादेवाची. मग इथे येऊन का बसल्या तर हे मोहिनी म्हणाली महादेव आता संसारातलं काही सांगलेलं आणून देणा झालाय, मोठाना झालाय, त्याची ताकद संपवली, त्याचं कोणी ऐकणं झालंय, त्याची किंमत चढली आणि त्याची किंमतच उरली नाही म्हणून मी महादेवाला सोडून द्यावं म्हणालो. असं म्हणल्याबरोबर भस्मासुराला मनातून आनंद झाला. आता या आनंदामध्ये किती आनंद आहे ते कळच ना झाले ना लोक. आणि म्हणून आनंद झाला आणि वरच्यावर गोड बोलू लागला या मोहिनीला. मोहिनीने त्याला हळून अजून बाजूला काढलं आणि करतोच का माझ्या संग लग्न म्हणलं. मोहिनीने म्हणली तुझ्या संग लग्न करतो पण म्हणजे एक आठ आहे. काय आठ आहे? काहीच नाही म्हणजे मी सुंदर नाच गायन करतो. मजा सारखंच जर तू नाच गायन केलास तर तुझं लग्न संध्याकाळीच होईल. नाच मोडल्याबरोबरच तुझं लग्न म्हणजे महादेवाला 2 मिनिटात सोडून देऊत म्हणजे आपण इथंच. खुश झालं की हो. आणि मोहिनीनं घातलेला पण महाराज मान्य केला. काही हरकत नाही मला. तू जसं नाचशील तसं मी नाचतो, तू जसं गायशील तसं मी गातो. वचन घेतलं महाराज भस्मासुराचं आणि सुंदर नृत्य सादर केलं. त्यावेळेला नाच गायन करू लागले आणि
हळू 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 खूप कथा मोठी आहे कथा. हळू 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 नाच गायन करता करता टोंगळ्यावर हात, कमरेवर हात, खांद्यावर हात, छातीवर हात असं ठेवी 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 टप्प्याटप्प्यानं 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 जसं मोहिनी कराली तसं भस्मासूर करू लागला. मोहिनीनं हात कमरेवर ठेवले, भस्मासुरानं हात कमरेवर ठेवला. मोहिनीनं हात आपल्या बाहूवर ठेवले, भस्मासुराने बाहूवर ठेवले. मोहिनीनं डावा पाय वाकडा केला, भस्मासुरानं डावा पाय वाकडा केला. उजवा पाय बाजूला घेतली, त्यानंही तसंच केला. हळूहळू उजवा हात मोहिनीनं आपल्या खांद्यावरला काढला आणि आपल्या मस्तकावर ठेवला. हिचा हात बघून त्यानंही त्या ठिकाणी हात मस्तकावर ठेवला आणि जाग्यावर भस्म झाला. भस्मासूर संपला. नजर चांगली नसल्यावर सत्यानाश झाल्याशिवाय राहिला. तुम्हाला अलीकडचा परमार्थ सांगू का? पाऱ्याला जाता आलं नाही तर जाऊ नका. टाळपेटी पकवा जमले नाही तर करू नका. मंदिरात जाता आलं नाही तर जाऊ नका. निदान आपले डोळे आणि दृष्टिकोन जर चांगले राहिले की नाही मला अख्ख्या जगाच्या पाठीवर त्याची दुश्मनी करण्याला कोणी तयार नाही. रूप विषय सांगतो तुम्हाला. रूप शब्द स्पर्श रूप रस गंध पंच विषयात एक नाही, त्याच्यातला रूप विषय डोळ्याचा भाग आहे. 100%पैकी 82% डोळेच काम करतात मला या जगाला पाहण्याचे. आणि रूप विषय डोळ्याचा. डोळे जर मला चांगले नसले, ओरिजिनल साधू, ओरिजिनल संन्यासी, ओरिजिनल महाराज केवळ बाईच्या जातीला डोळ्यामुळेच कळते. आणि म्हणून बाई व्हावं लागलं विष्णूला. आणि भस्मासुराचा डुप्लिकेटपणा बाजूला काढून भस्मासुराचा सत्यानाश केला. भस्मासुराचा सत्यानाश नाही, भस्मासुराची सारखी ज्याची ज्याची नजर आहे त्याचा दुनिया बुडोस्तोवर सत्यानाश झाल्याशिवाय राहिला. किती जन्म होऊ दे त्याचे. आणि म्हणून ही कथा महादेव सांगालाय दुर्वासाला. असली येळ मजा. आता ती कथा पुढे खूप लांब आहे, त्या कथेकडे जायचं नाही आपल्याला. महादेव सांगाले असली येळ आल्यावर मला विष्णूनं मोहिनी रूप घेऊन मला मदत केली होती, म्हणून मला विष्णूचं चक्र सुदर्शन चक्र हटवायची ताकद माझ्यात नाही, मला बी तोड नाही म्हणला महादेव. शर्मिंदा म्हणला मी विष्णूचा. मग महादेवाने सांगितलं खाली बळीच्या घरी जाय, पाताळामध्ये बळीकडे जा. दुर्वास महाराज नीट बळीकडे आलं. काय एकदा सणी लागल्यावर माणूस की नाही काय बी करते बघा. दोऱ्या घाल, दवाखान्यात कर, बाबाकडे जाय, गंडे घाल, लेकरून नीट व्हावं. बाईचा उद्देश काय राहते? सगळं करते. उगत वाटत की बाई एखादी म्हणावं ते महादेवाची धुनीतली हे विभूती चालेल तिथं ऐकते, इथं येऊन गच्चीवर विभूती बांधून देते माणूस. माणसाच्या एकदा मागे लागले माणूस सांगितलेलं तीच अवस्था झाली दुर्वासाची. दुर्वास लगेच महाराज पाताळात गेला बळीराजाकडे. बळीराजाच्या इथं चालू होता यज्ञ. बळीराजाला भेटला दुर्वास महाराज. म्हणजे कस काय आल्या? काहीच नाही म्हणजे असं असं मला सुदर्शन चक्र माझ्या पाठीमागे लागलं आणि शंभू महादेवानं तुमच्याकडे काढून दिलं. कसंही करा एकदाचा बळी महाराज ते चक्र एकदाचा हटवा म्हणला. बळीनं सांगितलं बाबा आमची ते नागजोत कन्या त्यानं नेलेली आहे, ते त्या विष्णूचं वाहन गरुड आणि आमचं सरपाईचं कुठं जोडते मला. आमचं जमला मला एकूण एकाच आणि ते त्यानं नागजोत नेल्यामुळं ते त्याचं आमचं फार लय जमना आणि त्याचं आम्ही तोंड बघणार म्हणला.
आणि ते तुमचं काम तर लांबच राहिलं. आमची खानदानी दुश्मनी आहे म्हणलं ते काढून दिला महाराज. मग आता काय करू? काहीच नाही म्हणला, तुम्ही सरळ विष्णूकडे जा म्हणला. बळीनं सांगितलं तुम्हाला कोण सुदर्शन चक्र पाठीमागे लावलंय? विष्णूनं. तुम्ही डायरेक्ट विष्णूकडे जा म्हणला आणि विष्णूची माफी मागा आणि चक्र थांबवायला लावा. त्यावेळेला दुर्वास महाराज नीट विष्णूकडे आले आणि विष्णूला सांगितलं भगवान, अरे एका ऋषीच्या गोसाईच्या मागे लागले आणि तुझं नीट होते काय म्हणला? सज्जनाला मारायचं, सज्जनाला तारून गुरुजनाला मारायचं सोडून दिलास आणि चांगल्या चांगल्याच्या मागे लागलास. हे काय तुझं बरोबर काय? त्या चक्राला आधी आवडते महाराज तितके पक्के धरून सुदर्शन सोडतोस काय म्हणला तू विष्णूला? येऊ वक्ते पकड आधीच मला हिंडालेले त्याच्यावर सोड की. आणि कसंही कर मला एकदाच सज्जनाचं रक्षण करणं तुझं प्रीत आहे आणि तुझं चक्र याच्यासाठी नको वापरू, पाठीमाग घे. त्यावेळेला विष्णूने सांगितलं माझं सुदर्शन चक्र अंबरीशासाठी सुटलंय, कारण अंबरीश आहे. आणि मग तुमची जी अडचण आहे ते तुम्ही अंबरीशाला सांगा म्हणा. दुर्वासाला म्हणाला विष्णू, तुमची अडचण अशी असेल तर अंबरीशाला सांगा. आणि अंबरीशाला सांगितल्यावर ही चक्र महाराज थांबते मला विष्णू. तिथून निघाला दुर्वास आणि ते महाराज ज्याला शाप दिलाय की नाही तिथंच आला अंबरीशाला. आणि अंबरीशाला सांगितलं महाराज मी इतकं फिरलो चक्र माझ्या तिकडचं थांबा ना, आणि कसं तरी करा चक्र थांबवावं. की म्हणण्याच्या आधीच अंबरीश महाराज चल 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 कापू लागलं. पहिला शाप दिलाय मला भयानक, आता कोणता दुसरा शाप देते की म्हणला दुर्वास मला. चल 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 कापू लागलं. पुन्हा दुर्वास म्हणजे कापू नको भल्या माणसा, हे चक्र तुझं विष्णूला सांगून थांबवायला. त्यावेळेला अंबरीश महाराज म्हणले, अंबरीश दुर्वासाला चक्र थांबविण्यापेक्षा महाराज दुर्वास महाराज तुम्ही एक काम करा, तुम्ही ज्या भगवंताचं चिंतन करता ते भगवंताचं तुम्ही चिंतन करा. आणि त्यावेळेला मात्र दुर्वास महाराज लक्षात आलं मी ह्या दैवताच्या नादी उगच लागलो. आणि दुर्वास होता आनंदाचा भक्त. अंबरीशानं सांगितलं दुर्वास महाराज तुमचं चक्र खाली पडायचं असेल तर तुम्ही ज्या देवाची भक्ती करता त्या देवाचं चिंतन करा मला. आणि सुंदर असं आनंदाचं भजन महाराज दुर्वास महाराज करू लागला. महाभक्त तारिले कीर्ती मी ऐकितो, कीर्ती मी ऐकितो, म्हणून देवा पाया पासी अर्जी करतो, म्हणून देवा पाया पासी अर्जी करतो. पायाचा दास अर्जी ऐकावी, अर्जी ऐकावी, पावन
पायाचा निदास रतारजी ऐकावी, पतित पावना दीन दयाळा माझी रजा राखावी. महाभक्त तारिले कीर्ती मी ऐकितो, म्हणून देवा पायापाशी अर्जी मी करीतो. देवा म्लेच्छ राजा हीन जातीचा नामे उद्धरिला, मज विषयी कैसा बापा विसर तुला पडला. देवा दुर्वास महाराज आनंदाचं चिंतन महाराज कायिक वाचिक मानसिक भावना अर्पण करून भगवंताचं चिंतन करू लागला. आणि भगवान कायिक वाचिक मानसिक भाव अर्पण केल्याशिवाय तुमची हाक ऐकत नाही. तुमचं ध्यान सगळं लेकरा बाळावर परपंचावर राहिलं आणि उगर एकाम्या पाण्यात बसून जाता तोंडानं म्हणू लागल्यानं काही होईना. तुम्ही म्हणालेलं तुम्ही करालेलं त्या कालच्या पूर्णाच्या पोळीवरी होते. 12 वर्ष केल्या तरी पोळी होईना, क्रिया उलटी झाली की. पूर्णामध्ये जर पिठाचा उंडा घालून रोटी केलं का 12 वर्ष करा रोटी होईना, त्याची क्रिया सोयीच्या करावं. तसलंच होय महाराज आमचं. आणि म्हणून आनंदाचं ध्यान दुर्वास महाराज ध्यान भग्न होऊन भगवंताचं चिंतन केलं आणि साक्षात्कार झाला. महाराज दुर्वास भजनाला लागल्याबरोबर विष्णूचं चक्र खाली गळून पडलं. गळून पडलेले चक्र बघल्यावर विष्णूने हे बघितलं आणि विष्णूच्या लक्षात आलं. आश्चर्याचा धक्का बसला महाराज विष्णूला सुद्धा. अरे बापरे, कारण ही ताकद कोणातही नव्हती. एवढा मोठा डाव दुर्वासाला हाणून पाडला. कशाची ताकद असेल. आणि त्यावेळेला विष्णूलाही कळालं आनंदाच्या भजनाची ताकद होय. आणि म्हणून विष्णूनं दुर्वासाचे अंबरीशाचे 10 गर्भवास सोसायची जिम्मेदारी घेतलेली आहे. मग हे जसं दुर्वासानं आनंदाचं चिंतन केल्यावर चक्र गळून पडलंय, तसं मी आनंदाचं भजन केल्यावर म्हणजे 10 गर्भवास चुकतील काय म्हणला विष्णू. आणि त्यावेळेला विष्णूने महाराज सुंदर भगवंताचं आनंदाचं चिंतन केलं. आनंदाचे नाम नित्य ज्याचे मुखी, तोच जगी सुखी सर्व काळ. बैसे ज्याचे डोळा सद्गुरूचे रूप, तेथे मग पाप नुरे जाना. अशी ध्यान लावलं महाराज आणि कमाल वाटली विष्णूलाही. आणि म्हणून आमचं प्रमाण सांगते, दस येवनी भोगावया विष्णू झाला दूषित, आनंदाचे स्मरण करता विष्णू येवनी मिरली. आणि त्यावेळेला हे प्रकार बघून विष्णूने आनंदाचं भजन केलं. आणि ज्या वेळेला विष्णू आनंदाचं भजन करते त्यावेळेला आनंद मालकाकडे ही हात गेली महाराज. आणि त्यावेळेला आनंद मालकानं अष्ट भैरवाला असं भैरवाला आणि चैतन्याला आदेशित केलं. विष्णूनं 10 अवतार गर्भवास भोगायचा आदेश घेतलाय. आणि विष्णू आनंदाचं चिंतन करीत असल्यामुळं विष्णूचे 10 गर्भवास इथले काढले आणि त्याच्याकडे लोटले. आणि हे 10 गर्भवास
तिकडे घातले महाराज चैतन्यानं भैरवानं. आता त्याची विभागणी तिकडे घेतली आनंद मालकाच्या आदेशानं याचं टळलं. आणि त्यावेळेला अंबरीश महाराज, भगवान विष्णू आणि दुर्वास महाराज तिघही आनंदाच्या भजनातून मुक्त झाले. अशा पद्धतीचं हे आनंदाचं चिंतन काय परिणाम करते आपल्या प्रपंचावर, आपल्या संसारावर आणि आपल्या परमार्थावर, या तिन्ही गोष्टीची या ठिकाणी या काव्यामधून किंवा या कथेमधून आपल्याला बोध आणि शोध घेतला तर आपल्याला लक्षात येते आनंदाचं चिंतन परपंचावरही परिणाम करते, आनंदाचं चिंतन तुमच्या दुःखावरही परिणाम करते, आनंदाचं चिंतन हे सगळं करून तुम्हाला इहलोक सोडून परलोकी सुद्धा तुमची सुंदर अशी व्यवस्था करण्याचं साधन म्हणजे आनंदाचं चिंतन होय. म्हणून आनंदाचं ध्यान. आनंदाचे डोई आनंद, आनंदाचे डोई आनंद, आनंदाची आग, आनंदाची आग, आनंदाची आग, आनंदाची आनंदाच्या पाण्यावर आनंदाचा तरंग आपल्या मला येते की नाही. कसं आनंद गोटी तेथे पडे प्रेमाची मिठी आणि मुक्याने मुक्याच्या गोष्टी इतर काय जाणती म्हणायची. मुक्याची भाषा वेगळीच होती. एक मुख दुसऱ्या मुख्याला बोलतावळी दुसऱ्या आपल्यासारख्यानं बघावं त्याची भाषा आपल्याला कळत. तसं होय महाराज आनंदाचा पुरुष भेटला की याला त्यालाच कळते काय होते. तसं होय आनंदाचे डोही आनंद तरंग. आणि म्हणून आनंदाचंच सगळं अंग झालंय आज आपलं. आणि म्हणून सर्व त्या ठिकाणी जसे चिंतन करू लागले तसे महाराज खूप मोठ्या कथा आहेत. गेली सप्ताहभर झालं ही कथा करत असताना आपण यदुराजाचं चरित्र राहून गेलं, सहस्रार्जुनाचं राहिलं, 3 लक्ष्मी सावित्री पार्वतीचं गर्वहरण राहिलं, ब्रह्म विष्णू महेशाचं गर्वहरण. कथा खूप मोठ्या आहेत, सांगायसारख्या कथा आहेत. पण आता दिवस आपल्याला पूर्ण 7 दिवस कुठे गेले की मला तर कालच कथा चालू झाली काय की असा भास व्हायला. कवा पताच लागला नाही दिवस कवा गेले की. आणि म्हणून
सांगत असताना अतिशय सुंदर आमची जाडाजोड या ठिकाणी आमच्या इरबन पाटलानं 7 दिवस, आता मला 7 दिवस अख्ख्या या गावामध्ये 50 वर्षापासून माणूस कार्यरत आहे, असं त्या माणसाचं प्रेम तुमच्या इथं जुळलेलं आहे आणि त्या माणसानंही तुम्हाला काही सहकार्य आमच्या भजनाच्या माध्यमातून केलेलं आहे आणि म्हणून इरबन पाटलाच्या मुळे, आमच्या संभाजी पाटलामुळं अतिशय सुंदर महाराज त्यांच्या वाजविण्याची ताकद धोंड्याला सुद्धा घाम फुटते. नारद संध्याकाळी आपल्या विण्यावर दिवे लावीत गेला मला कसं वाजविना असं. त्याने एकदा तंतुवाद्य विणा वाजवायला सुरुवात केली नारदानं, दिवे लावायची वेळ झाली बघा. या वेळेला नारद इना घेऊन बसायचा आणि नवरसामधला एक रस त्याच्यात जर काढला की त्या नादामध्ये दिवे लागायचे. काय ताकद असेल त्या संगीतात. धोंड्याचं पाणी करण्याची ताकद नारदाच्या विण्यात होती. नारदाच्याच विण्यात होती असं नाही, तंतुवाद्यामध्ये सगळ्याच तंतुवाद्यात ती ताकद आहे. 9 रस भरलेल्या त्याच्यात, एका एका रसाचं मूल्य त्या कलाकार भक्ती मंडळीलाच कळते, पण आमची ताकद तिथपर्यंत पुरत नाही महाराज. आमचं उभं आयुष्य जीवन जरी त्याच्यात घातलं तरी आमची कमतरताच राहते. इतकं व्याप्ती त्याची मोठी आहे आणि सुंदर आमच्या संभाजी पाटलांना बी काय लक्ष्मी त्याच्या हातात आहे, मनगटात आहे की सुंदर असं वाजवून लागलं की कान टवकारतात. इरबन पाटील शाहिरी झटक्यात गाऊ लागलं की स्वरच ऐकावं वाटतं. आणि आज नव्यानं आम्हाला साथ दिली आमच्या सुधाकररावजी बनसोडे, सोबत आमच्या पांडुरंग माऊलीला घेऊन आले आणि सुरेश पाटलानं सुंदर. आता सुरेश पाटलाचं तर गावच होय महाराज, इथंच खायचं आणि इथंच बटणं फिरून बसायचं, त्यालाही वेळ द्यावा लागते. खूप सुंदर तुम्ही सेवा दिली आणि कायिक वाचिक मानसिक भाव अर्पण सर्वांनी करून हा सुंदर सोहळा या ठिकाणी संपन्न केला. मला कथा करण्यासाठी मी काही असा फार मोठा विद्वान नव्हे, माझं काही वाचन असं फार जास्तीचं नाही. उगा लोकांना सांगितलेली कथा ध्यान देऊन ऐकलो आणि तुमच्या पुढे बसून सांगलो. तसंही सांगा मला केरबा पाटील मध्ये काही अडचण नाही, माऊली कसं जमत तसं बघा. मी म्हणलं मी काही अनुभवी नव्हे महाराज आणि मी काही कुठला वक्ता नव्हे, मी तुमचं लेकरू म्हणून तुम्ही सांगतो ऐकतो म्हणलं तर हरकत नाही, काही हरकत नाही म्हणले. आणि म्हणून त्यांच्या केरबा पाटलाच्या सांगण्यामुळं मी डेअरिंग केली, इथं बसण्याचं धाडस केलं आणि मी 7 दिवस जे तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये काही कुठं उणीव भासली असेल, कोणाचं मन दुखलं असेल तर कमी असेल तर तुमच्या मनाचं टाकून तिथं भरती करा आणि एखाद्या वेळेस जास्तीचा असेल तर शिवचरणच्या अल्पबुद्धीचा दोष म्हणून त्याला बाजूला काढून फेका किंवा माझ्या पत्रात द्या, मी माझ्या गावाकडे घेऊन जातो आणि सुंदर जितकं तुम्हाला गोड वाटतं त्याचा स्वीकार करा. आणि सुंदर आपण 7 दिवस अशी कथा आमची समजून घेतली. सर्वांनी आम्हाला गोड असं सहकार्य केलं. सर्वांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होतो. सुंदर कलाकारांनी मला साथ दिली. मला आयोजन नियोजन करणाऱ्यांनी ज्यांनी आमंत्रणाबद्दल, आता संभाजी पाटील असतील, जगदेराव पाटील असतील, केरबा पाटील असतील, सगळ्या बोळाव्यांनी जे मला फोन करून इथं पाचारण केलं आणि कथा करण्याची संधी दिली, या सगळ्याचा मी ग्रामस्थांचा सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि ही दोडकी मोडकी झालेली सेवा भगवान जगद्गुरु दत्तात्रय प्रभूच्या चरणी अर्पण करतो आणि आजच्या ह्या कथेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो.
रे